एक मोठी बातमी आपल्या समोर येते। निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजितदादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णय मंजूर। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक संपन्न झाली। आजच्या बैठकीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अनुपस्थितीत सगळ्यांना भावनिक करून गेली। तर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळ बैठकीला हजेरी लावली। या बैठकीत एकूण 19 निर्णय घेण्यात आले। त्यापैकी 3 निर्णय हे अजित पवार यांच्या अखत्यारीत प्रस्तावित आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते, त्यामुळे या निर्णयांना प्राधान्याने मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामध्ये बारामती येथील क्रीडा संकुलासाठी 75 कोटी 13 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकात मंजुरी देण्यात आली। मंत्रिमंडळ बैठकीत सुरुवातीला आज अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। राज्याचे मुख्य सचिव यांनी शोकप्रस्ताव वाचला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची औपचारिक ओळख करून देत स्वागत केलं। मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।